नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं तलाठी भरती 2023. आपण बघत आहोत तलाठी भरतीत होणारे पेपर. तर आज 31 ऑगस्ट 2023चा पेपर बघणार आहोत आणि तोही पूर्ण स्पष्टीकरणासहित पेपर बघणार आहोत. जे प्रश्न विचारले गेले ते पूर्ण स्पष्टीकरणासहित बघणार आहोत. चला तर पहिला प्रश्न बघूया. प्रकाश वाटा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर हे पुस्तक लिहिलेलं आहे डॉक्टर प्रकाश आमटे यांनी. जे बाबा आमटे यांचे पुत्र आहेत त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. यांचं फार मोठं योगदान आहे आदिवासी कल्याणामध्ये. लक्षात असू द्या, प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, तिमिराकडून तेजाकडे हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर ते लिहिलेलं आहे नरेंद्र दाभोळकर यांनी. हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संबंधित आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, एका मुंगीचे महाभारत हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर गंगाधर गाडगीळ यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर आपण एक पुस्तके आणि त्यांच्या सोर्सवर एक पुस्तकांचा सोर्स सापडलेला होता, तर त्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये सोडून देईल. तो तुम्ही बघून घ्या, त्यातून तुमचा प्रश्न नक्कीच बरोबर येऊ शकतात. पुढचा प्रश्न, केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त यांचे वेतन कोण ठरवते? तर ते वेतन ठरवण्याचा अधिकार आहे केंद्र सरकारला. केंद्र सरकार त्यांचे वेतन ठरवते. तर जे राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आहे त्यांचं वेतनसुद्धा केंद्र सरकारच ठरवते, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, RTE कायदा कधीपासून लागू झाला? RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन. एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा हक्क कायदा कधीपासून लागू करण्यात आला असा प्रश्न विचारला आहे. तर तो लागू करण्यात आला 1 एप्रिल 2010 पासून. आणि हा कायदा काय आहे? तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील जे बालकं असतील त्यांना निशुल्क आणि शिक्षणाचा हक्क देणे हाच या कायद्याचा मोटिव्ह आहे. हा कायदा त्यासाठीच बनवण्यात आला आहे, लक्षात असू द्या. तर हा कायदा आहे 2009. RTE ॲक्ट 2009 असं म्हणतात आणि लागू झाला आहे 2010 पासून, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, जोग हा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर जोग हा धबधबा आहे शरावती नदीवर, जे की कर्नाटकमध्ये आहे. कर्नाटक राज्यात आहे हा धबधबा. पुढचा प्रश्न, मीर जाफर हा कोणत्या लढाईनंतर बंगालचा नवाब झाला? मीर जाफर कोणत्या लढाईनंतर बंगालचा नवाब झाला? तर ती लढाई होती प्लासीची लढाई. प्लासीची लढाईनंतर बंगालचा नवाब हा मीर जाफर झाला. तर प्लासीची लढाई केव्हा लढण्यात आली? तर ती झाली होती 1757 साली. 1757 साली. कोणाच्या दरम्यान? तर इंग्रज अधिकारी रॉबर्ट क्लाईव्ह आणि इकडून कोण होता बंगालचा नवाब? तर तो होता सिराजुद्दौला यांच्या दरम्यान बंगालची लढाई झाली होती. यावर प्रश्न बऱ्याचदा विचारला गेला आहे, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते आहे? लोकसंख्येची घनता कोणते राज्यात कमी आहे ते विचारलं आहे. तर याचं योग्य उत्तर असेल अरुणाचल प्रदेश. आणि राज्य विचारलं आहे आपल्याला, राज्य. जर आपल्याला केंद्रशासित प्रदेश विचारला असता तर नक्कीच अंदमान निकोबार बेट आले असते. अंदमान निकोबार बेटे हे उत्तर आलं असतं आपलं. तर जे अरुणाचल प्रदेश आहे तिथे आहे 17 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. 17 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढी घनता आहे. तर अंदमान निकोबार जे आहे तिथे आहे 46 चौरस किलोमीटर एवढी घनता. आणि सर्वात जास्त कुठं आहे? तर सर्वात जास्त जे आहे ते जर आपण केंद्रशासित प्रदेश किंवा ओव्हरऑल बघितलं तर दिल्ली NCR म्हणजेच राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र जिथे आहे तिथे जवळपास 11,320 एवढी जास्त घनता तिथे आहे. आणि जर राज्यानुसार विचार केला तर राज्यानुसार आहे बिहारमध्ये सगळ्यात जास्त आहे, ती आहे 1106 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. लक्षात असू द्या, प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ लिहिलेला आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनी अजून काय केलं आहे? तर ड्रेन ऑफ वेल्थ थेअरी म्हणजेच भारतीय संपत्तीचं निस्सारण ही त्यांनी थेअरी मांडलेली होती. हा सिद्धांत त्यांनी मांडलेला होता. तर हा सिद्धांत कधी मांडला त्यांनी? तर हा मांडलेला आहे 1867 साली. 1867 साली विचारला जाऊ शकतो संपत्तीचं निस्सारण ही थेअरी कोणी मांडलेली आहे? तर ती दादाभाई नौरोजी यांनी मांडलेली आहे. पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची उद्दिष्टे काय होती? सत्यशोधक समाजाची स्थापना बघितली आपण, कोणी केली, वर्षसुद्धा बघितलं. मला कमेंट सेक्शनमध्ये वर्ष आणि स्थापना कोणी केली ते सांगा. आणि त्याचं उद्दिष्ट काय होतं? तर सामाजिक आणि मानसिक गुलामगिरीतून अस्पृश्यांना मुक्त करणे हे उद्दिष्ट होतं. आणि ऑप्शननुसार त्याचं वेगळंही येऊ शकतं, तर आपल्याला ऑप्शननुसार बघायला पाहिजे.
ऑप्शन काय असेल त्यानुसार त्याचं योग्य उत्तर येईल. पुढचा प्रश्न 11वा प्रश्न आहे, अरवली पर्वत कोणत्या राज्यात पसरलेला आहे? तर अरवली पर्वत जो आहे तो राजस्थान या राज्यात सगळ्यात जास्त पसरलेला आहे. अजून कोणत्या कोणत्या राज्यात आहे तर तो दिल्ली येथून सुरुवात होते त्याची, दिल्ली येथून, तर नंतर तो जातो दक्षिण हरियाणा नंतर तो जातो राजस्थान आणि गुजरातमध्ये गुजरात आणि दिल्लीच्या दरम्यान पसरलेला आहे तो आणि सगळ्यात जास्त क्षेत्र आहे राजस्थानमध्ये. या पर्यायांपैकी जे ऑप्शन असेल ते ऑप्शन योग्य असणार आहे आणि यापैकी 2 जर उत्तरे असतील तर अधिक योग्य राजस्थान असणार आहे. आणि यातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर गुरु शिखर हे सर्वात उंच आहे. लक्षात असू द्या, गुरु शिखर विचारलं जाऊ शकतं. गुरु शिखर हे सर्वात उंच आहे. किती उंची आहे त्याची तर ती आहे 1722 मीटर. 1722 मीटर सर्वात उंच शिखर आहे अरवली पर्वत रांगेतलं. पुढचा प्रश्न, हरित लवकांमध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात आढळतो? हरित लवके म्हणजेच क्लोरोप्लास्टमध्ये सर्वात जास्त घटक कोणता आढळतो असं विचारलं आहे तर तो आहे क्लोरोफिल. ज्यामुळे त्याला हिरवा कलर येतो तो क्लोरोफिल सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. पुढचा प्रश्न, मी सावित्री ज्योतिराव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्या आहेत कविता मुरुमकर. हा प्रश्न रिपीट झाला आहे प्रश्न. लक्ष द्या, रिपीट होत आहेत प्रश्न, त्यामुळे प्रत्येक भाग व्यवस्थित बघा. पुढचा तुम्हाला कदाचित प्रश्न बरेच रिपीट होऊ शकतात. पुढचा प्रश्न, झाडा जडती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास पाटील, रणजित देसाई, शिवाजी सावंत यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे त्यांचे पुस्तकं व्यवस्थित वाचून ठेवा. पुढचा प्रश्न, शिवशाहीचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे पुस्तक आहे वसंत कानेटकर यांनी लिहिलेलं आहे हे पुस्तक, शिवशाहीचा शोध. पुढचा प्रश्न, हॉकी फेस्टिवल कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तिथे आय थिंक कोडावा असं काहीतरी होतं. कोडावा हॉकी फेस्टिवल. इथं थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, थोडंसं मॅनेज करून घ्या. कोडावा हॉकी फेस्टिवल कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ते आहे कर्नाटक राज्याशी संबंधित आहे. लक्षात असू द्या. हॉकीबद्दल फार प्रश्न विचारले जात आहेत. हॉकीबद्दल पुन्हा प्रश्न विचारले जात आहेत, हॉकीच्या स्पर्धा वगैरे याबद्दल. त्यामुळे हॉकीच्या ज्या स्पर्धा आहेत त्या पूर्ण व्यवस्थित करून ठेवा. पुढचा प्रश्न, 2022चा राष्ट्रीय जल पुरस्कार किती श्रेणीत दिला गेला असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर असणार आहे 11 श्रेणीत. 11 श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला गेला आहे, राष्ट्रीय जल पुरस्कार. आणि सर्वोत्कृष्ट राज्य यात ठरलेलं आहे ते आहे मध्य प्रदेश, MP. मध्य प्रदेश हे राज्य सर्वोत्कृष्ट राज्य ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातींची सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे? तर ते आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये SC कॅटेगरीची सर्वाधिक लोकसंख्या आहे. लक्षात असू द्या, लोकसंख्या विचारली आहे, लोकसंख्येचं प्रमाण विचारलेलं नाही आहे. तर लोकसंख्येचं प्रमाण जे आहे SC, लोकसंख्येचं प्रमाण बहुतेक पंजाब राज्यात आहे. सर्वाधिक पंजाब राज्यात प्रमाण आहे लोकसंख्येचं. आणि जी STची लोकसंख्या आहे ती सर्वात अधिक मध्य प्रदेशमध्ये आहे. MP मध्ये STची लोकसंख्या सर्वाधिक आहे लोकसंख्या. आणि जी SCची जी पर्सेंटेज आहे ते पंजाबमध्ये सर्वाधिक आहे, ते जवळपास 31% आहे. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, एकशिंगी गेंडा कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आढळतो? एकशिंगी गेंडा जास्त कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आढळतो? तर तो आढळतो काझीरंगा राष्ट्रीय उद्यान म्हणजेच आसाममध्ये. राज्यसुद्धा विचारलं जाऊ शकतं, कोणत्या राज्यात आढळतो? तर काझीरंगा जे आहे ते आसाममध्ये आहे, त्यामुळे आसाममध्येच जास्त प्रमाणात आढळतो. पुढचा प्रश्न, 2022चा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला? तर हा मिळालेला आहे डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन. तुम्ही करंट अफेअरमध्ये नक्कीच यांचं नाव वाचलं असणार. तर डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, लक्षद्वीपची राजधानी कोणती आहे? सरळ राजधानीवर प्रश्न विचारलेला आहे, तर ती आहे कवरत्ती राजधानी आहे. पुढचा प्रश्न, सचिन @50 या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक आहे, तर त्याचे लेखक आहेत बोरिया मुजुमदार. पुस्तकांवर फार प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे लक्षात असू द्या
खेळ खेळाडू, पुस्तके वगैरे फार प्रश्न विचारले जात आहेत. पुढचा प्रश्न, संभाजी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर संभाजी या कादंबरीचे लेखक आहेत विश्वास पाटील. विश्वास पाटील, मी आत्ताच सांगितलं, विश्वास पाटील, रणजित देसाई, शिवाजी सावंत यांच्यावर फार प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे ते लेखकांचे पुस्तकं काळजीपूर्वक वाचून ठेवा. पुढचा प्रश्न, युगंधर कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा, पुन्हा प्रश्न आला आहे, शिवाजी सावंत लेखक आहेत. हा बहुतेक रिपीट झालेला प्रश्न आहे, त्यामुळे मागे झालेले प्रश्न काळजीपूर्वक बघा. पुढचा प्रश्न, गट्स अमिड्स ब्लडबाथ हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर हे पुस्तक जे आहे ते अंशुमन गायकवाड यांच्या जीवनावर आधारित आहे. आणि ते लिहिलेलं कोणी आहे? तर ते लिहिलेलं आहे आदित्य भूषण यांनी. आदित्य भूषण. काही चुकलं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये तसं सांगा. पुढचा प्रश्न, प्रत्यक्ष कृती दिन कोणी पाळला? तर प्रत्यक्ष कृती दिन जो आहे तो मुस्लिम लीगने पाळला होता. आणि कधी पाळला होता असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तो आहे 16 ऑगस्ट 1946 रोजी हा प्रत्यक्ष कृती दिन पाळला होता. आणि कशासाठी? तर पाकिस्तानला सेपरेट करावं यासाठी हा प्रत्यक्ष कृती दिन पाळलेला होता. पुढचा प्रश्न, नारळाच्या पाण्यामध्ये सर्वात जास्त कोणते मेटल आयन असते? तर पोटॅशियम आयन हे सर्वाधिक असते नारळाच्या पाण्यामध्ये. अजून कोणते कोणते असते? तर सोडियम म्हणजेच Na आयन, त्यानंतर आयन म्हणजेच आयनला काय लिहितात? Fe लिहितात आय थिंक. आयनचं सर्वाधिक आयनचं सुद्धा प्रमाण असतं त्यात. त्यानंतर सल्फेटसुद्धा असतं. त्यानंतर क्लोराईडसुद्धा असतात. खूप सारे घटक असतात, खूप सारे मेटल आयन त्यात असतात. त्यामुळे नारळाचं पाणी चांगलं असतं असं आपण म्हणतो. पुढचा प्रश्न तर संपले. आता थोडे जे कन्फर्म नाही आहेत असे प्रश्न बघूया. तर रहनुमाई मजदायासन सभा यावर प्रश्न विचारला गेला होता. त्याचं प्रोनाऊन्सिएशन एखाद्या वेळेस चुकू शकतं, पण यावर प्रश्न विचारला गेला होता. तर याचे जे संस्थापक जे आहेत त्यामध्ये दादाभाई नौरोजी आहेत. त्यानंतर नौरोजी फर्दुंजी आहेत. आणि हे सगळे पारसी आहेत. पारसी समाजासाठीच ही सभा स्थापन केलेली होती. आणि कधी स्थापन केली? तर 1851 साली ही सभा स्थापन केलेली होती. वर्ष विचारलं जाऊ शकतं कदाचित पुढच्या पेपरमध्ये, त्यामुळे लक्षात असू द्या. त्यानंतर माहिती आयोगावर प्रश्न होता. तर तो काय होता की पहिले माहिती आयुक्त कोण आहेत? किंवा वजाहत हबीबुल्ला हे माहिती आयोगाशी कशाप्रकारे संबंधित आहे असा काहीतरी प्रश्न होता. तर वजाहत हबीबुल्ला जे आहेत ते माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते. वजाहत हबीबुल्ला लक्षात असू द्या. केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले माहिती आयुक्त. तर राज्य माहिती आयोगाचे पहिले माहिती आयुक्त कोण होते महाराष्ट्राचे? ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न, मुस्लिम लीगशी संबंधित एक प्रश्न विचारला होता. मुस्लिम लीगशी संबंधित तर बहुतेक स्थापना विचारली असेल कदाचित. तर स्थापना त्याची आहे 1906 साली. आणि स्थापन कोणी केलं होतं? तर ख्वाजा सलीमुल्ला यांनी ते स्थापन केलेलं आहे. आणि कुठे स्थापन केलं आहे? तर ढाका. ठिकाणसुद्धा विचारलं जाऊ शकतं. ढाका या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, नर्मदा बचाव आंदोलन यासंबंधी प्रश्न विचारलेला होता. तर बहुतेक त्याच्या कार्यकर्त्या कोण आहेत किंवा ते आंदोलन सुरू करणाऱ्या कोण आहेत? तर त्या होत्या मेधा पाटकर यांच्यावर प्रश्न आहे. नर्मदा बचाव आंदोलन. हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन याच्यावर प्रश्न आहे. तर काय प्रश्न होता ते माहीत नाही, पण स्थापना विचारली असेल तर कदाचित 1924 साली स्थापना झालेली आहे. आणि जर HRSA मध्ये हा प्रश्न मागे विचारला गेला होता, HRSA मध्ये रूपांतर कोणत्या वर्षी करण्यात आले? तर ते करण्यात आलं आहे 1928 साली. 1928 साली ते रूपांतर झालं HRSA मध्ये. म्हणजेच हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनमधून फक्त सोशलिस्ट शब्द जोडला गेला. हिंदुस्तान रिपब्लिकन सोशलिस्ट असोसिएशन असं रूपांतर 1928. रिपीट होऊ शकतो हा प्रश्न, त्यामुळे लक्षात असू द्या, रिपीट होऊ शकतो. काळजीपूर्वक प्रश्न वाचत चला. पुढचा प्रश्न, पशुगणनेवर काहीतरी प्रश्न होता. एखाद्या वेळेस सुरुवात विचारली असेल कधी झाली, तर ती 1919 ते 1920 या दरम्यान सुरुवात झालेली आहे. आणि आता रिसेंटली जी पशुगणना झाली आहे ती 2019ची. आणि ती कितवी आवृत्ती होती? तर ती 20वी आवृत्ती होती, 20th आवृत्ती होती. त्यामुळे लक्षात असू द्या, 2019वर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कितवी आवृत्ती होती असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक बघा.
रामकृष्ण मिशनवर सुद्धा प्रश्न विचारला होता. कदाचित स्थापना कधी किंवा कोणी केली असा प्रश्न असू शकतो. तर स्थापना केलेली आहे स्वामी विवेकानंद यांनी. स्वामी विवेकानंद यांनी स्थापना केलेली आहे. आणि वर्ष काय आहे, तर वर्ष आहे 1897 साली. 1897 साली स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न कलम 22वर काय प्रश्न आहे, तर ते माहीत नाही कलम 22वर प्रश्न काय आहे. आणि मूलभूत हक्कावर पुन्हा प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे मूलभूत हक्क काळजीपूर्वक करा. आपला एक व्हिडिओ आहे, त्याचीसुद्धा लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये सोडून देईल, तो बघून घ्या तुम्ही. त्यातून तुमचे मूलभूत हक्क पूर्ण क्लिअर होऊन जातील. MS वर्डवर प्रश्न विचारला गेला होता. कम्प्युटर सेक्शनवर सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे कम्प्युटर सेक्शन थोडंसं ओव्हरलुक करून घ्या, म्हणजे तुम्हाला वरचं जरी माहिती असेल तरी प्रश्न तुमचा चुकणार नाही. गुरांना विमा देण्याची योजना, याबद्दल प्रश्न कन्फर्म नाही आहे, काहीतरी प्रश्न विचारला होता, गुरांना विमा देणारी योजना कोणती आहे वगैरे असं काहीतरी. तैनाती फौजेबद्दल सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. कदाचित पहिले राज्य कोणते होते असा प्रश्न असेल, तर निजाम 1798 साली यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला. त्यानंतर तंजावर होते, तंजोर किंवा तंजावर, त्यांनी 1799. त्यानंतर अवध होतं, अवधने 1801 साली. असं लक्षात असू द्या, आता कोणी कधी स्वीकार केला आहे हे लक्षात असू द्या. ईस्ट इंडिया कंपनीवर प्रश्न विचारला गेला होता. काय प्रश्न होता ते कदाचित माहीत नाही, पण असू शकतो, काहीही प्रश्न असू शकतो. स्थापना कधी झाली किंवा भारतात कधी आले असा काहीतरी प्रश्न विचारला गेला असेल. त्यानंतर PM मुद्रा या योजनेवर प्रश्न विचारला गेला होता. बहुतेक शिशु, तरुण वृद्ध यांचा सगळ्यांचा समावेश असलेली योजना कोणती आहे असा काहीतरी प्रश्न असेल, तर ती आहे PM मुद्रा. आणि गव्हर्नर जनरलवर सुद्धा फार प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे गव्हर्नर जनरल थोडे व्यवस्थित करून ठेवा. बहुतेक न्यायालयाची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात करण्यात आली असा प्रश्न विचारला गेला होता. तर कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात करण्यात आली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पुढचा प्रश्न G20 परिषद, याबद्दल सुद्धा फार प्रश्न विचारले जात आहेत. यावेळेस सरळ ठिकाण विचारलेलं होतं बहुतेक, तर ठिकाण आपलं भारतातच आहे. भारत हेच ठिकाण आहे. किंवा स्पेसिफिक एखादी G20तील एखादी समिट, स्पेसिफिक परिषद G20मधीलच ती विचारून ती कोणत्या ठिकाणी झाली भारतात ते सुद्धा विचारलं जात आहे. त्यामुळे G20 परिषदसुद्धा व्यवस्थित वाचून ठेवा. त्यानंतर सायन्समधील वनस्पती वर्गीकरणावर फार प्रश्न विचारले जात आहेत. त्यानंतर माहिती आयोग, यावर सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. बहुतेक कोणती माहिती देणे अनिवार्य आहे किंवा अनिवार्य नाही असा काहीतरी प्रश्न होता. कोणती माहिती अनिवार्य आहे देणे असा काहीतरी प्रश्न होता, तो प्रश्न विचारला गेला होता. तर धन्यवाद सर्वांचे. आणि कमेंट सेक्शनमध्ये मला तुमचा प्रतिक्रिया कळवा, काय तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला मी अधिकारी.